हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा आहे की निसर्गाचे असे काही नियम आहेत जे आपल्याला आपल्या मनासारखं आयुष्य जगता येतं. जे नियम आपण जर का फॉलो केले तर आपल्याला आपल्या आयुष्य आपल्या मनासारखं जगता येतं. पण याच्यातला प्रत्येक नियम जो आहे ना तर तो आपल्याला आत्ता सध्या तरी लागू होत नाही आहे, कारण जग खूप पुढे गेलं आहे. तुम्ही जर एखाद्याशी प्रेमाने बोलला, एखाद्याशी व्यवस्थित असं राहिला, चांगला राहिला, तर समोरचं चांगला राहीलच याची गॅरंटी अजिबात नाही आहे. पण जेवढं आपल्याकडून होतं ना तर तेवढं करायचं. त्याच्यानंतर जर समोरचा तसा वागला तर त्याला जशास तसं असं उत्तर देणंसुद्धा गरजेचंच आहे. कारण आपण जर एखाद्याशी प्रेमाने बोलत असलो आणि समोरच्यांनीसुद्धा आपल्याशी प्रेमानं बोलावं असं आपल्याला वाटतं, पण ते काय होतं की तो व्यवस्थित बोलत नाही आहे किंवा उद्धटसारखं काहीतरी बोलून जातो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे, आपण तर याच्याशी व्यवस्थित बोललो होतो, याला तर आपण मान दिला होता आणि हा आपला अपमान करतोय, हा आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही आहे. तर अशा वेळेला काय करायचं की जशास तसं बोलायचं. पण पहिला जो नियम असतो तर तो असाच असतो की आपण आपल्या स्वभावानुसार जे आहे ना तर ते करायचं असतं, बोलायचं असतं. कोणाला मदत करायची असते, पण त्याच्या विरुद्ध जर का झालं तर त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की त्या व्यक्तीशी तसंच वागायला पाहिजे जसं त्याला अपेक्षित असतं. तर सो निसर्गाचे नियम अगदी बरोबर असतात. जर आपण निसर्गाचे जर का हे नियम पाळले ना तर आपल्याला आपल्या मनासारखं मस्त, शांत, आनंदी असं आयुष्य जे आहे ना तर ते जगता येतं. निसर्गाला म्हणजे आपल्याला जगण्याची कला शिकवतं निसर्ग. निसर्गाकडे काही महत्त्वाचे नियमसुद्धा असतात. त्याच्या म्हणजे अशी झाडं असते, नद्या असतात, तर हे आपल्याला सांगतात काहीतरी, फुलं असतात. तर ते आपण किती घेतो आणि किती नाही घेत तर हे याच्यावरती अवलंबून असतं. तर पहिला जो असतो तर तो आहे कर्माचा नियम. आता निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे की तुम्ही जे पेराल ना तर तेच उगवेल. जर तुम्ही गहू पेरले तर तिकडे ज्वारी तर उगवणार नाही ना, त्याच्यासाठी ज्वारीच पेरायला लागेल. आणि गहू जर पेरला असेल तर गहूच उगवेल. तर तसं आहे, जर तुम्ही प्रेमाचा आदर केला, मदत केली, म्हणजे प्रेमाने बोलले, मदत केली एखाद्याची, तर तेच तुम्हाला परत मिळतं. पण तुम्ही जर एखाद्याला खोटं बोलला किंवा एखाद्याची फसवणूक केली, किंवा काहीतरी असं केलं की ज्याच्यामुळे एखाद्या माणसाला खूप जास्त त्रास झाला, ते सुद्धा तुमच्याकडे तेवढ्याच ताकदीनं परत येतं. म्हणजे तुम्ही जर एखाद्याला एखाद्याविषयी जर का काही वाईट केलं ना तर ते तुमच्या सोबत तो माणूस तर करेल किंवा नाही करेल ते माहीत नाही, पण दुसऱ्याच्या हातून का होऊ देत ना, पण निसर्ग जो आहे ना तर तो आपल्या करून घेतो की नाही. आणि एखाद्याचं असं वाईट केलं होतं तर याच्या बाबतीतसुद्धा तसंच होईल. जसं आपलं कर्म असतं ना तर तसंच होत असतं. 2 नंबरचा जो आहे तर तो आहे बदलाचा नियम. बदल हा ना जगाचा नियम आहे. निसर्गाने जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जसं निसर्गामध्ये येतात ना, तसं आपल्या जीवनातसुद्धा सुख, दुःख येतात. दुःखात खचून नाही जायचं, सुखात एकदम आनंदी व्हायचं नाही किंवा गर्विष्ठसुद्धा व्हायचं नाही, म्हणजे हरवून नाही जायचं. आनंदी राहायचं. म्हणजे जेवढं आपण काय करतो की दुःख जर आलं ना तर रडत बसतो. तसं करून कसं जमेल? त्याच दुःखावरती मात करण्याची गरज आहे. आणि प्रत्येक वेळेला काय होतं की दुःख हे वेगवेगळं असतं. कधी पैशांचा प्रॉब्लेम असतो, कधी कशाचं असतो, कधी कशाचं असतो. पण काही दुःख असतात ना जी आपण स्वतःहून ओढावून घेतो की याच्याकडे हे आहे, माझ्याकडे ते नाही आहे, याने हे केलं, याने हे घेतले. तर ते दुःख जे असतं तर ते दुःख नैसर्गिक नसतं, ते आपण स्वतः ओढवून घेत असतो. आणि जे खरंच आपल्याला नैसर्गिक दुःख आलेलं असतं ना तर त्याला हरवून म्हणजे त्या दुःखामध्ये खचून जायची अजिबातच गरज नसते. आपण जर त्या दुःखावरती मात केली की त्याच्यासाठी एक जर दरवाजा बंद असेल तर एखादी खिडकी ही उघडी असते, हे तर माहिती आहे ना. तर त्याचा जर का आपण उपयोग केला की नाही, एवढा मोठा दरवाजा बंद झाला असेल तर कुठेतरी छोटीशी का होऊ देत ना खिडकी ही उघडी असते, हे जर का आपण बघितलं तर त्याच्यावरतून जर आपण काहीतरी केलं ना तर खूप जास्त फरक पडतो आणि आपण ते करायलाच पाहिजेत. बरं, याच्या उलट असं आहे की आपल्याला जेव्हा सुख येतं, आपल्याकडे पैसा येतो, खूप छान असं हे होतं, आपल्याकडे आपली चांगली प्रगती होते, तर आपण काय करतो, गर्विष्ठपणा करतो. असं अजिबातच करायचं नाही आहे. कारण जेव्हा पण आपण असं गर्विष्ठपणा करतो की हां, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तेवढं आहे, एक सांगू का, खरंच
जगाच्या पाठीवर असलं कुठलंच सुख नाही की ज्याच्यावरती आपण गर्व करावा आणि असलं कुठलंही दुःख नाही आहे की ज्याच्यामुळे आपण एवढं खचून जावं की म्हणजे उठायचा विचारसुद्धा आपल्या मनात येऊ नये. कारण कुठेतरी काहीतरी हे असतं. एक लाईन आहे की जी सुखात जर ऐकली ना तर खूप वाईट वाटतं आणि दुःखात जर ऐकली तर खूप छान वाटतं की ही दिवस निघून जातील. किती छान आहे. म्हणजे हे बघा, दुःखात जर ऐकलं ना तर थोडंसं जे आहे तर ते बळ मिळतं की चला ही दिवस निघून जातील. आणि हीच जर लाईन आपण सुखात वाचली की ही दिवस निघून जातील तर किती वाईट वाटतं आपल्याला. असं वाटतं की अरे ही दिवस निघून जातील. मग त्याच्यासाठी काय करायचं की जेवढं आपण सुखात आहोत ना, जे आहे ना तर ते छान आहे, जसं आहे तसं मस्त आहे. त्याच्याविषयी कोणासोबत गर्व करायचा नाही. माझ्याकडे एवढं आहे, त्याच्याकडे तेवढं आहे, एवढं पेमेंट आहे मला, मला माझ्या घरामध्ये ह्या वस्तू आहे, तर असं नाही करू शकत आपण. पण जेव्हा पण आपण करतो ना तर ते शब्द आठवायचे की ही दिवस निघून जातील, असं असतं. तिसरा जो नियम आहे तर तो आहे कृतज्ञतेचा नियम. निसर्ग आपल्याला फ्रीमध्ये किती काय काय देतो. अन्न देतो, पाणी देतो, हवा देतो, प्रकाश देतो, एकदम भरभरून देतो. माहीत आहे ना, सूर्य जर का सकाळी निघाला तर तुम्ही त्याला एक लोटा भरून जलसुद्धा देऊ शकत नाही. एक लोटा भरून तुम्ही त्याला पाणीसुद्धा अर्पण करू शकत नाही आहे. आणि तो तुम्हाला दिवसभर किती उजेड देतो की तुम्ही छोट्यातली छोटी वस्तूसुद्धा बघू शकता. आणि आपण जर एक घरामध्ये रात्रंदिवस जरी लाईट लावला तर किती लाईट बिल येतं. तर याचा विचार करत नाही आहे आपण की जे आपल्याला निसर्ग देतो आहे ना त्याची आपल्याला खरंच कधीच किंमत नसते. आणि जे आपल्याला फ्रीमध्ये मिळतं आहे ना तर त्याची किंमत अजिबातच नसते. आपल्याला लाईट ही जी आहे तर याला पैसे द्यावे लागतात. त्याच्यामुळे आपण त्याला सांगतो की लाईट बिल येईल, लाईट बिल भरायला लागेल. त्याच्यामुळे लाईट वगैरे जे आहे तर ते बंद करा किंवा कमी यूज करा. फॅन वगैरे टी व्ही आहे तर ते कमी यूज करा. पण निसर्ग आपल्याला तसं करतो का? सूर्य रोज सकाळी उठतो, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला एवढा उजेड देतो की किती हजार जरी लाईट एका रूममध्ये लावले ना तर एवढा छान उजेड, एवढा छान सूर्यकिरण भेटणार नाही. एवढं सुंदर ते आपल्याला देतो आणि तरीसुद्धा आपल्याला त्याची किंमत नाही आहे. आपण त्याला एक लोटा भरून जलसुद्धा देऊ शकत नाही. ते पण रोज सकाळी द्यायचं असतं, काय 2-3 टायमाला द्यायचं नसतं. पण तरीसुद्धा आपण देत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ना तर ती आपल्याला फ्रीमध्ये मिळाली की त्याची आपल्याला अजिबात किंमत राहत नाही. हवा तर तुम्ही फॅन चालू करा. रात्रंदिवस फॅन चालू ठेवला तर किती लाईट बिल येतं. तर ते आपण लाईट बिल भरतो. पण दिवसभर एवढी छान हवा आपल्याला झाडं देतात ना तरीसुद्धा आपण त्यांना थोडंसं पाणीसुद्धा घालू शकत नाही आहे. म्हणजे किती हे आहे आपण, म्हणजे स्वतःचं काय आणि परकं काय किती कसं कळतं आपल्याला. त्याच्यानंतर जे आहे जे आपल्याकडे आहे ना तर त्यासाठी कृतज्ञ राहायचं. जे पण आपल्याकडे आहे त्याच्यासाठी कृतज्ञ राहतं. तर म्हणजे आपल्याकडे ज्या वस्तू आहे तर त्याच्यामध्ये खुश राहायचं. आता रोज लिहून काढा बरं की तुमच्याकडे काय आहे. आता हा विचार करा की माझ्याकडे काय नाही आहे, याचा विचार अजिबात करायचा नाही आहे. आपल्याकडे काय आहे याचा विचार करायचा. आता रोज जर एक वस्तू आभार मानायचे झाले, कृतज्ञ राहायचं झालं तर तुम्ही रोज सांगू शकता की अरे देवा, स्वामी माझ्याकडे फॅन आहे. काही लोकांकडे ते सुद्धा नाही आहे. माझ्याकडे गॅस आहे ते सुद्धा नाही आहे. माझ्याकडे वॉटर फिल्टर आहे, काही ठिकाणी ते सुद्धा मिळत नाही आहे. तर याचा विचार आपण करत नाही. पण हे मात्र नक्की करतो, हां त्यांनी 4 व्हीलर घेतली पण माझ्याकडे 4 व्हीलर नाही आहे. म्हणजे हे स्वतःहून ओढून घेतलेलं दुःख आहे. पण आपल्याला जे मिळालेलं आहे ना तर त्याच्यामध्ये अजिबात कृतज्ञ नाही आहे आपण. चौथी जी गोष्ट आहे तर ती स्वतःची काळजी घेणं. निसर्ग आपल्याला म्हणजे समान ठेवतो. तसंच तुम्ही तुमचे मन आणि शरीर जर निरोगी ठेवले तर तुमचं जीवन मनासारखं तुम्हाला जगता येईल. कारण तुम्ही जर तुमचं मन एखाद्या देवाच्या ठिकाणी, एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या अशा ठिकाणी जर तुम्ही तुमच्या मनाला नेलं की जिथे खरंच खूप छान वाटतं, निसर्गाच्या ठिकाणी, निसर्गरम्य वातावरणामध्ये, तुमच्या शरीराची तुम्ही छान काळजी घेतली, मस्त जेवण केलं व्यवस्थित, छान एक्सरसाइज केली, जास्त नाही थोडा वेळ, जसं 5-10 मिनटं ठरवून जरी केली ना तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या मनासारखं जगता येतं.
पाचवं जे आहे तर ते समर्पण. निसर्ग हा वादळापासून ऊन, पाऊस, थंडी काहीही असो, किती स्वीकारतो, सर्व काही स्वीकारतो आणि आनंदी राहतो. हा सुखी जीवनाचा मंत्र आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं जरी कधी काही हे झालं ना, की लगेच आपल्याला त्रास व्हायला लागतो. सर्दी खोकला जरी झाला ना, तरी एक नाक बंद होते, एक नाक उघडं होते. एवढाच ताप आला आहे, तेवढंच एवढी छोटीशी गोष्ट आहे ताप, सर्दी, खोकला, तरीसुद्धा आपल्याला एवढा सारा त्रास होतो. आणि तो एवढं मोठे जे नियम असतात, तर तो म्हणजे एवढे मोठे जे बदल असतात, तर तो झेलतो कसा? वादळ झेलतो, पाऊस, ऊन, थंडी. मग आपण का नाही झेलू शकत? तसं असतं. सहावा जो आहे तर ते संधी. प्रत्येक झाड, प्रत्येक ऋतू स्वतःला बदलतो. परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये बदल करणे आणि नवीन संधी ओळखणे महत्त्वाचंच आहे. खरंच माणसाने आयुष्य जगण्यासाठी निसर्गाकडून शिकलं पाहिजे. काय आहे की निसर्ग जर म्हणजे स्वतःला बदलू शकतो प्रत्येक ऋतूनुसार, तर आपण का नाही बदलू शकत? अगदी झाडसुद्धा बदलतं आणि आपण तर अजिबातच बदलत नाही. म्हणजे किती विचार करण्याची गोष्ट आहे. आता आपण पहिला विचार करतो, एक्सरसाइजची जर गोष्ट आली ना, तर हां, पहिल्या बायका कुठे एक्सरसाइज करत होत्या? तुम्ही आता विहिरीवर पाणी आणायला जाता का? पहिल्या बायका खरंच जात होत्या. तुम्ही आता शेतामध्ये जाता का? जेवढ्या पहिल्या बायका करत होत्या, तेवढं माणसं जर तुम्ही बघितलं तर 4 वाजता उठून शेतामध्ये नांगरायला जायची. आणि आत्ता सर्व काही होऊन जातं अगदी मसनीने, चुटकीसरशी होऊन जातं. जसं काही स्वप्नामध्ये दिसलं आणि लगेच झालं, तर असं होऊन जातं. तसं आपण नाही ना करत. पण एक्सरसाइज ही काम नाही आहे. एक्सरसाइज हे वेगळं आहे आणि काम जे आहे ना, तर ते वेगळं आहे. तर खरंच माणसाने आयुष्य जगण्यासाठी निसर्गाकडून शिकलं पाहिजे. तर ते पहिलं आहे, कोणाकडून शिकलं पाहिजे? तर ती पहिली आहे नदी. किती पण अडचणी येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, कितीही काही येऊ द्या, पण तरीसुद्धा नदी थांबत नाही. ती ते पार करते. कुणीकडून नाही तर कुणीकडून जे आहे ना, तर तिचा रस्ता ती शोधतेच आणि ती पारच करते. दुसरं जे आहे तर झाडं सर्वांना फळे, सावली, औषध खूप काही देतात. पण कधीच काहीच मागत नाही. म्हणजे एकदम निस्वार्थ होऊन देतात. आणि आपण तर एवढ्याशा गोष्टीमध्ये आपण जर कोणाशी चांगलं बोललो, तर समोरच्याने आपल्याशी चांगलंच बोलायला पाहिजे. तसं आपण हट्टहासच करून बसतो. म्हणजे आपल्याला काहीतरी लागतंच. आपण स्वार्थी आहोत ना, माणूस आहे तर आपण स्वार्थीच आहोत. आपण जर एखाद्याला काही दिलं, तर आपण त्याच्याकडून अपेक्षा करतो, की नाही त्यानीसुद्धा मला हे द्यायला पाहिजेत होतं. तिसरं जर आहे तर ते फुलं कुठल्याही परिस्थितीत सुगंध पसरवतात. म्हणजे गुलाब काट्यामध्ये असतो, कमळ चिखलामध्ये असतो, तरीसुद्धा ते एवढी सुगंध पसरवतात ना, तर ते आपण बघत नाही. आपण आपल्याविषयी बघतो. छोट्या मुलांचे बघा किती छान निस्वार्थ, निर्मळ, निरागस असतात ना ते. तर असा होता आजचा व्हिडिओ. बरं, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.